उन्हाळा स्पेशल चटकदार आणि 5 मिनिटमध्ये तयार होणारी कांदा मँगो चटणी एकदा ट्राय केली तर रोज बनवत राहा. नमस्कार, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मुमेंट्स विथ मधूमध्ये. तुम्ही पाहताय मंडळी, आम्ही आज कांदा आणि कैरीची चटणी बनवत आहे. उन्हाळा स्पेशल चटणी आहे. तर याच्यामध्ये मी पूर्ण साहित्य घेतलेले आहे. तुम्ही जसं बघताय की 4-5 कांदे घेतलेले आहेत, एक आंबा, कोथिंबीर, जिरे, चटणी, मीठ आणि लसूण घेतलेला आहे. तर तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता, अवघी पूर्ण साहित्य घेऊ शकता. मला एक 2-3 माणसाची चटणी बनवायची होती म्हणून मी तेवढं साहित्य घेतलेलं. आंबाही तुम्ही जसा आंबट वगैरे आहे त्यानुसार तुम्ही आंब्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी कांदा पूर्णपणे व्यवस्थित चिरून घेतलेला आहे, आंबा चिरून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं जिरे घातलेत, परत आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण ॲड करू शकता, थोडेफार शेंगदाणे पण ॲड करू शकता. बट त्याला पूर्ण अशी फाईन पेस्ट नाही करायची, थोडेसे मोठे वाटून घ्यायचे आपल्याला. त्यात मी चवीनुसार ते परत तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट पण ॲड करू शकता. माझं तिखट जास्त तिखट नाही आहे त्यामुळे 2-3 चमचे टाकलेलं आहे. नंतर मीठ टाकायचं तुमच्या ह्याच्यानुसार. लसूण पण ॲड करायचं याच्यामध्ये, म्हणजे चव छान येते, व्यवस्थित चव येते त्याला. आणि हे जे पूर्ण पेस्ट आपण जे पूर्ण घेतलेलं आहे साहित्य एका जारमध्ये ॲड करून मिक्सरला वाटून घ्यायचं. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर एकदम बेस्ट. खलबत्त्यामध्ये जी वाटलेली चटणी असते ती चव ही वेगळीच लागते. तुम्ही आधीही पाहिलेलं असेल, आपल्या गावाकडे वगैरे खलबत्ता असायचा, म्हणजे लोखंडाचा खलबत्ता असायचा. त्याच्यामध्ये आपण चटणी करतो त्याची चव खूपच वेगळी असते. पण माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट अशी चटणी झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही कधी उन्हाळ्यामध्ये कुठल्याही सीझनमध्ये खाऊ शकता, भाकरीसोबत, राईसोबत, कुणासोबत, कशासोबत. तर अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू मंडळी.